कडक कारभार त्याचा हाय दमदार, सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार। आहे नंबर 1 तो यार, पब्लिक मानते त्याला सुपरस्टार। आहे नंबर 1 तो यार, पब्लिक मानते त्याला सुपरस्टार। सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपरस्टार, सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपरस्टार। तिथं नाव हाय ट्रेंडिंगला, महाराष्ट्रात तो नंबर 1 ला। महाराष्ट्रात तो नंबर 1 ला, महाराष्ट्रात तो नंबर 1 ला। अरे पब्लिक सारी होती हो गोला, पाहून दादाच्या एंट्रीला, पाहून दादाच्या एंट्रीला, पाहून दादाच्या एंट्रीला। अरे चेहऱ्यावर नेहमी स्माईल, कडक रुबाब त्याचा हाय अंगार। चेहऱ्यावर नेहमी स्माईल, कडक रुबाब त्याचा हाय अंगार। आहे नंबर 1 तो यार, पब्लिक मानते त्याला सुपरस्टार। आहे नंबर 1 तो यार, पब्लिक मानते त्याला सुपरस्टार। सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपरस्टार, सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपरस्टार। दिवस साजरा करत असताना माझ्या आयुष्यातले अनेक क्षण मला आठवतात की प्रवास माझा सुरू असताना सामाजिक कार्यातनं राजकारण येत असताना अनेकांनी मला सहकार्य केले आणि मग त्यानंतर मी आमदार झालो। तसा बऱ्याचशा निवडणुका मध्यंतरी काळामध्ये मी लढलो, ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्या लढलो। पण आमदार झाल्यानंतर लोकांना देणं लागतं, या स्वरूपाने मी कार्यरत आहे, काम करत आहे। सरकारचा आमदार म्हणून लोकांची प्रामाणिक सेवा करणं हेच माझं खऱ्या अर्थाने वाढदिवसानिमित्ताने म्हणणं राहील। आणि नितांत प्रेम करणारी माझी मंडळी वारसाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात, माझ्याकडनंही आशीर्वाद घेतात। आणि काही ज्येष्ठ मंडळी माझे गुरुवारी आहेत, तेही मला आशीर्वाद द्यायला सगळ्यात जास्त मला आनंद आहे। तर मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, बैलगाडी आपलं पॅशन आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचा खेळ आहे। आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मी नेहमी ठेवत आलो, गेले कित्येक वर्ष माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी, कदाचित वाढदिवसाच्या दिवशी असं मी आयोजन करतो। जिल्ह्यातनं खूप मोठ्या संख्येने बैलगाडी माझे प्रेम करणारे सगळी मंडळी येतात आणि येऊन मला भेटतात आणि मलाही त्याचा आनंद घेता येतो। एक कार्यकर्ता आहे, तो माझ्या नितांत प्रेम करतो, त्याने स्वतःच्या रक्ताने एक फोटो तयार केला आहे त्याने, आता इथे आहे, मी त्याचा सन्मान केला मागाशी। असे अनेक माझ्यावर प्रेम करणारे आहेत, जसं मी त्यांच्यावर प्रेम करतो तसं माझ्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत आणि म्हणून तो मी आमदार आहे।